माणिक सरांना ऐकणार आहोत एकच मिनिटासाठी, कारण संपूर्ण शाळेसाठी एज्युटेक काय आहे, एज्युटेक किती अप्रतिम आहे आणि एज्युटेकच्या माध्यमातून कितीतरी हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये कितीतरी मोठं परिवर्तन होतंय, हा संकल्प कुठेतरी त्यांनी पहिल्यांदा स्वतःशी केला आणि आज संपूर्ण शाळेमध्ये त्यांनी तो उपक्रम राबवला. तर कौतुकास्पद ही गोष्ट आहे की एक शिक्षक म्हणून ज्यावेळेस ते संस्थापक म्हणून ज्यावेळेस हा निर्णय घेत आहे, डिसिजन घेत आहे, तर हॅट्स ऑफ त्यांच्यासाठी. तर आपण त्यांचा एक्सपिरियन्स 1 मिनिटासाठी ऐकणार आहोत. सो नमस्कार सर्व आदरणीय मान्यवर. मी माणिक पाटील, संस्थापक जिनियस पब्लिक स्कूल भोयेवाडी. खरं तर शिक्षणामध्ये गेल्या 30 वर्षापासून खूप चांगल्या पद्धतीने काम करण्याची एक शैली हस्तगत केलेली आहे. परंतु बदलत्या जमान्याप्रमाणे बदलणारं शिक्षण घेणारं आणि बदलण्या शिक्षणाच्या पद्धतीला आपण स्वतःला आत्मसात करून मुलांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्याची एक जी उमेद आहे त्याच्यासाठी नेहमी मी धडपडत असतो. आणि त्याच माध्यमातून एक दिवस माझ्या पुढं आमचे सिनियर रियाज मुरसल सर आले आणि त्यांनी हरीश गिरमकर सरांना आमच्याबरोबर एक बैठक केली आणि त्यावेळी एज्युटेक पुण्यात आलं. एज्युटेक पुण्यात आलं. मी पहिल्यांदा माझ्या मुलगीसाठी 9वीला इम्प्लिमेंटेशन केलं. तिचा मॅथ्सचा प्रॉब्लेम एवढा होता की 40 पैकी 14-15 मार्काच्या पुढे जायचं नाही, कसं तर काठावर पास व्हायचा हा प्रॉब्लेम. मी खरं तर पॅनिक झालेलो. सगळं देऊन सुद्धा हे जर प्रॉब्लेम होत असतील तर काय करायला लागेल ह्याच्यावर विचार करत असताना एज्युटेक पुढे आले. एक चांगल्या पद्धतीची संधी म्हणून मी त्याचा विचार केला. ॲट अ टाइम मी 9वी आणि 10वीचं पॅकेज घेतलं आणि त्यानुसार सुरुवात झाली. जर्नी सुरुवात झाली. मला 3 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये एक अंदाज आला की बाबा ह्यामध्ये जे बदल होत आहेत आणि मुलीमध्ये येणारा कॉन्फिडन्स आहे तो असा आहे की जेणेकरून मी कोणत्याही छोट्या मुलीला किंवा अगदी खालच्या वर्गाच्या मुलांना जरी दिलं तर त्याचा बेनिफिट होईल. मी शाळेमध्ये घेण्यापाठीमागचा उद्देश असा आहे, मी एक शिक्षक आहे. खरं तर शिक्षकांची माफी मागून मी सांगेन की एखादी गोष्ट आम्ही काहीतरी ज्यावेळी बाजारातून येते त्यावेळी ते शिक्षकांना पालक विचारत असतात, हे काय आहे आणि काय कसं करू, काय असतं हे सांगा. एक तर त्यांना माहित नसतं आणि येणाऱ्या जमान्याप्रमाणे आत्ताचे शिक्षक खूप कमी शिक्षक, एक 10% 20% शिक्षक आहे ते मॅच होतात. बाकीचे 80% शिक्षक हे काय तर असेल आपल्याला काय कळत नाही त्याच्यावर काय तर टिप्पणी मारायची आणि आमच्या मुलांच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ करायचं. हे वास्तव आहे, हे मी तुम्हाला मानतो. त्यामुळं मी असं म्हणलं की ह्या सगळ्या गोष्टीच्या मध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये शिक्षकांच्या मेंटॅलिटी बदलण्याच्या बद्दल प्रयत्न करत असताना आपण स्वतः पुढे आल्याशिवाय होणार नाही. मग मी शिक्षण म्हणून आणि शिक्षक आणि संस्थापक या वतीनं सगळ्यांना विचार केला की शाळेतूनच हे जर व्यवस्थितपणे शिक्षकांच्या थ्रू जर करून घेतलं तर निश्चितपणे याचे रिझल्ट चांगले असतील. आणि मी 6वी ते 10वी ह्या टोटल स्लॉटसाठी एज्युटेक इम्प्लिमेंटेशन केलं. अतिशय सुंदर रिझल्ट आहेत. मुलांना हसत खेळत दंगामस्ती करत अभ्यास करतात आणि स्वतः मी त्यांना या पद्धतीने सिस्टम सांगितलेलं आहे की तुम्हाला शिकायचं आहे, तुमच्यासाठी तुमच्या मेंदूला जे प्रोग्रामिंग व्हायचं आहे ते आत्ताच झालं तर चांगलं होईल आणि त्यासाठी तुम्हाला चांगलं शिकत असण्यासाठी ही सिस्टम दिलेली आहे. आणि मी निलेश खेडेकर सरांचं शतशः आभार मानतो, तुमच्या वतीनं सुद्धा आभार मानतो की या पद्धतीचं हे कामकाज त्यांनी हातात घेतलेलं आहे. आपण निश्चितपणे या गोष्टीचा फायदा प्रत्येक मुलापर्यंत पोहोचूया. प्रत्येक शेवटी व्यक्तीचं प्रारब्ध असतंच, तो त्याच्याप्रमाणे करेल. पण जरा त्याला ज्या पाहिजे त्या गोष्टीच मिळत नसतील तर ते प्रारब्ध सुद्धा हरतं. तर या ठिकाणी असं होऊ नये म्हणून आपण आपली जबाबदारी घेऊया. सरांनी सांगितलेलं आहे की आपण सगळ्यांनी मिळून ह्या देशासाठी आणि आपल्या ह्या सर्व मुलांच्यासाठी कार्यरत राहायचं आहे आणि ते आपण त्यांना ग्वाही देऊया. एवढंच मी बोलतो. निश्चितपणे सर आपण चांगलं काम करत आहात. फेसबुकच्या माध्यमातून, भगवद्गीतेच्या माध्यमातून घर घर सुंदर व्हायला लागलेलं आहे. खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. धन्यवाद सर. सगळ्या मुलांचं अभिनंदन आणि धन्यवाद माणिक सर. यू आर अ प्राऊड फादर and you are a proud teacher also and we are so glad that you are attached with us. आणि आम्ही सगळे आज इतके मोटिवेट झालेलो आहोत की जे काम आम्ही हाती घेतलंय ते अतिशय योग्य आहे आणि ह्याला भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं मिशन आज आम्ही सगळ्यांनी इथं घेतलेलं आहे असं मला वाटतं. थँक्यू सो मच. सगळ्या मुलांचं अभिनंदन. थँक्यू.